नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, आपण दर पौर्णिमेला लक्ष्मी प्राप्तीसाठी सत्यनारायण पूजन हे प्रदोषकाळी करत असतो. पण येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हे सत्यनारायण पूजन करत असताना रात्री 12 ते 12:39 या वेळेमध्ये आपल्याला लक्ष्मी कुबेर पूजन पण करायचं आहे. हे लक्ष्मी कुबेर पूजन कसं करायचं याबद्दलच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. कोजागिरी पौर्णिमा ही 6 आणि 7 तारखेला 2 दिवस आलेली आहे. 6 तारखेला ती सुरू होते आणि 7 तारखेला संपते. 6 तारखेला दुपारी 1 वाजता ती सुरू होते आणि 7 तारखेला सकाळी 9 वाजता संपते. त्याच्यामुळे आपल्याला ही पूजा जी आहे सत्यनारायणाची पूजा, त्याचबरोबर लक्ष्मी कुबेर पूजन हे आपल्याला 6 तारखेलाच करायचं आहे, हे अगोदर लक्षात घ्या. लक्ष्मी कुबेर पूजन हे आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मांडणी करायची आहे आणि पूजासुद्धा करायची. चला तर ती मांडणी कशी करायची आणि पूजा कशी करायची ती आता मी तुम्हाला सांगते. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे कोण जागरती. लक्ष्मीनारायण या दिवशी पृथ्वीवर येतात आणि कोण जाग आहे हे बघून त्यांना ते भरभरून आशीर्वाद देतात. याच्यासाठीच आपल्याला हे जागं राहून आपल्याला ही पूजा करायची आहे. आपल्या देवघरामध्येच आपल्याला ही पूजा मांडायची आहे. देवघरात जर जागा नसेल, जिथं तुम्हाला सोयीचं वाटतं तिथं जागा स्वच्छ करून ठेवा आणि ही पूजा तुम्ही दिवसभरातसुद्धा मांडून ठेवू शकता. अगदी रात्री 9-10 वाजतासुद्धा मांडू शकता. फक्त 12च्या अगोदर आपल्याला ही सर्व पूजेची मांडामांड करून ठेवायची आहे. जिथं आपण जागा स्वच्छ केलेली तिथं एक चौरंग मांडायचा आहे. त्या चौरंगावर एक शुभ्र पांढरं वस्त्र अंथरून घ्यायचं. त्यावर थोडे अक्षता ठेवून आपल्याला तिथं कलश स्थापन करायचा आहे. आणि नेहमी कलशामध्ये आपण एक नारळ ठेवत असतो, पण इथं आपल्याला आता नारळ ठेवायचा नाही आहे. कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. त्याच्यात एक नाणं, सुपारी, दुर्वा टाकून घ्यायच्या आणि एक फूल, हळदी, कुंकू, अक्षदा याच्यामध्ये बुडून ते त्या कलशामध्ये टाकायचं. आणि या कलशावर नारळ न ठेवता आपल्याला एक आंब्याचा डगळा ठेवायचा आहे. हे डगळा आहे इंद्राचं प्रतीक. त्यानंतर या कलशासमोर विड्याच्या 2 जोडपानावर आपल्याला एक कुबेराचं प्रतीक म्हणून एक सुपारी ठेवायची आणि दुसऱ्या जोडपानावर लक्ष्मीचं प्रतीक म्हणून अजून एक सुपारी ठेवायची. अशा 2 सुपाऱ्या आपल्याला इथं ठेवायच्या आहे. एक कुबेराचं प्रतीक आणि एक लक्ष्मीचं प्रतीक. आणि त्याच्या शेजारीच चंद्राचं प्रतीक आपल्याला काढायचं आहे. हे प्रतीक चंदनाचं पण काढू शकता किंवा तांदळाचं पण काढू शकता. मी जेव्हा ही पूजा करते त्यावेळेस हे चंद्राचं प्रतीक तांदळाचंच काढत असते. तुम्ही पण असं तांदळाचं ही चंद्राचं प्रतीक काढू शकता. अशा प्रकारे 12 वाजायच्या आत ही पूजेची मांडामांड आपल्याला अशी व्यवस्थित करून ठेवायची आहे. कोणतीही देवीची मूर्ती, देवीचा टाक किंवा श्रीयंत्र, कुबेर यंत्र असं कुठलंही यंत्र ठेवायची गरज नाही. अशी अगदी साध्या सोप्या पद्धतीची ही मांडणी असते आणि ही अशीच करायची. आणि 12 वाजायच्या आत अजून एक आपल्याला काम करून ठेवायचं आहे, जे म्हणजे गाईचं दूध, जे आपल्याला आटवून मग ते बरोबर 12 वाजता आपल्याला चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे ठेवायचं की चंद्राची किरणं त्याच्यामध्ये पडली पाहिजे. अशा प्रकारे सगळी तयारी करून झाल्यानंतर आपल्याला बरोबर 12 वाजता पूजेला सुरुवात करायची आहे. पूजा करताना सर्व पूजेवर हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून घ्यायची, धूप दीप ओवाळायचा आणि मग आपल्याला काही सेवा करायची आहे. त्या सेवेमध्ये श्रीसूक्त, पुरुष सूक्त, लक्ष्मी गायत्री, विष्णू गायत्री, कुबेर मंत्र, लक्ष्मी अष्टक, त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र ही सेवा आपण करायची. ही सगळी सेवा झाल्यानंतर बरोबर 12:30 वाजता आपण जे चंद्राच्या प्रकाशामध्ये दुधाचं भांडं ठेवलं होतं ते भांडं घेऊन यायचं आहे. हे आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे. आणि बरोबर 12:30 वाजता ही पूजा करायची आपल्याला. सर्व पूजेवर हळदी, कुंकू, अक्षदा, धूप दीप वाहून घ्यायची. त्याच्यानंतर हा जो दुधाचा नैवेद्य आहे हा नैवेद्य दाखवायचा, आरती करायची आणि हा जो नैवेद्य आहे हाच नैवेद्य घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून तो घ्यायचा, त्यांना द्यायचा. अशा प्रकारे लक्ष्मी प्राप्तीची अतिशय प्रभावी सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे. तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने लक्ष्मी कुबेर पूजेची मांडणी आणि ही पूजा कशी करायची हे मी तुम्हाला सांगितलं.
आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.